नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये झाले हे बदल. लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल काय आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या योजनेमध्ये पहिला आणि जो महत्त्वाचा बदल आहे तो या योजनेची मर्यादा आहे. 15 जुलैपर्यंत अर्ज भरायचे होते, तर ही मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे. जर तुमचे 15 जुलैपर्यंत अर्ज भरले गेले नाही तर चिंता करण्याचं कारण नाही. तिथून पुढे तुम्ही अर्ज कधी पण भरू शकता. समजा तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज भरला तरी देखील तुम्हाला पात्र केलं जाणार आहे. तुमचा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जर अर्ज भरला गेला तर मागील महिन्याचे पैसे देखील तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे कुठल्याही महिलेने या ठिकाणी घाई गडबड करण्याचं कारण नाही. कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला जो वेळ लागतोय तो लागू द्या. कागदपत्र निवांत काढा आणि नंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यामुळे घाई गडबड करून गर्दीमध्ये कुठेही जाऊन तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. कागदपत्र निघण्यासाठी जो वेळ लागतोय तो लागू द्या. आणखी दुसरी जी अट होती की या ठिकाणी 21 ते 60 या वर्ष वयोगटातील महिलाच या ठिकाणी पात्र होत्या, परंतु आता हे वयाची अट वाढवून 65 वर्षापर्यंत करण्यात आली आहे. त्यानंतर जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे की या योजनेसाठी जमिनीची अट ठेवण्यात आली होती. 5 एकर जमीन असेल तर ती अट देखील काढून टाकण्यात आलेली आहे. आता जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो अजूनही खूप लोकांना कन्फ्युजन आहे की एकाच घरामध्ये सून असेल सासू असेल हे दोघी पण पात्र होतील का, तर याबाबतची अजून स्पष्टता देण्यात आलेली नाही. कारण कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाणार आहे, परंतु जी कुटुंबाची व्याख्या आहे तर ती या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे अजून देखील शंका या ठिकाणी उपस्थित होऊ शकते. परंतु जर तुमच्या कुटुंबामध्ये अशा 2 महिला असतील तर तुम्ही दोघींच्या नावाने सध्या अर्ज भरू शकता. नंतर तो पात्र होईल अपात्र होईल ते पुढे बघता येईल. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खूप लोकांच्या सुना ज्या नवीन सुना घरामध्ये आलेल्या आहेत त्यांचं रेशन कार्डमध्ये नावच नाही. त्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी अर्ज भरताना अडचण निर्माण होत आहे. रेशन कार्डमध्ये जर तुम्हाला नाव जोडायचं असेल तर यासाठी तुम्हाला पूर्वीच्या तुमच्या रेशन कार्डमध्ये जर नाव असेल तर ते नाव एकदा काढून टाका. तिथलं नाव काढून टाकल्यानंतर त्याचा एक दाखला भेटतो की तुमचं नाव या रेशन कार्डमधून कमी करण्यात आलेलं आहे. माहेरच्या रेशन कार्डमधलं नाव कमी झालं की मग तुम्ही सासरच्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव जोडू शकता. अशी एक सोपी प्रोसेस आहे, पण ही वेळ खाऊ आहे. तिकडून नाव कमी करायला वेळ लागतो, त्यानंतर पुन्हा या रेशन कार्डमध्ये नाव जोडायला वेळ लागतो. ही चूक कोणाची आहे की आपण खूप दिवस हलगर्जीपणा करतो की आज करू उद्या करू आणि नंतर शेवटी एखाद्या वेळेस आपल्याला ऐनवेळेवर अडचण येते, तर ती अशा प्रकारे होते. तर सध्या तुम्ही रेशन कार्डचे काम करून घ्या, कारण रेशन कार्ड या योजनेसाठी खूप महत्त्वाचं आहे. इतर जी 2 कागदपत्र आहे जसं की उत्पन्न प्रमाणपत्र तर तुम्ही तुमच्या पतीच्या नावाने काढू शकता. जर विधवा असेल परित्यक्ता असेल तर ते त्यांच्या स्वतःच्या नावाने काढू शकतात, काही अडचण नाही. आणि रहिवासी दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की
अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। मग काही लोक आता रहिवासी प्रमाणपत्र काढू लागलेत। ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज सुरू होईल त्यावेळेस कळेल की तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र जोडायचं आहे की अधिवास प्रमाणपत्र जोडायचं आहे। ज्याला आपण नॅशनॅलिटी म्हणतो किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो, किंवा जे वय व अधिवास प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला या ठिकाणी लागू शकतं। पण सुरुवातीला जर काही लोकांनी रहिवासी काढला असेल तर चिंता करू नका, रहिवासी देखील तुम्हाला या ठिकाणी चालू शकतं। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।